हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 12 फेब्रुवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. काव्या पार्थला ओळखत नाही आहे. पार्थ म्हणतो, असं काय करताय? मी तुमचा आर्किटेक्ट बोका आहे. काव्या म्हणते, मला नाही आठवत. पार्थला ढकलून देते आणि बेशुद्ध होते. पार्थला हा सगळा भास झाला असं वाटतं. पार्थ काव्याला म्हणतो, एक वेळेस माझं लग्नानंतरचं प्रेम विसरलात तरी चालेल, तरी जगेल कसा बसा, पण मला विसरलात तर मरून जाईल हो. पार्थ बाहेर येतो. डॉक्टर तिथे येतात. त्या म्हणतात, कोणीतरी एक जण इथे थांबा, बाकी सगळे घरी जा, उद्या सकाळी या. पार्थ म्हणतो, आम्ही थांबतो. शुद्धीवर आल्या की त्यांना खायला देतो, मेडिसिन देतो आणि एक्झामला घेऊन जातो. डॉक्टर म्हणतात, अरे हा, त्यांची एक्झाम पण आहे ना, कधी आहे? काव्याचे वडील म्हणतात, आजच आहे. पण डॉक्टर म्हणतात, पण माझ्या अंदाजे तोपर्यंत त्या शुद्धीवर नाही येणार. पार्थ त्यांना म्हणतो, असं कसं नाही येणार? तुम्ही तर म्हणला होतात ना त्या शुद्धीवर येतील. जीवा म्हणतो, आपण वेट करूया दादा. डॉक्टर म्हणतात, मी माझ्या मेडिकल नॉलेजच्या बेसवर सांगतीये. पार्थ म्हणतो, डॉक्टर आहात, देव तर नाही ना तुम्ही? डॉक्टर म्हणतात, यांना शांत करा आणि तिथून जातात. जीवा पार्थला म्हणतो, शांत हो दादा. पार्थ जीवाला म्हणतो, खूप मेहनत घेतली आहे त्यांनी, म्हणून माझा जीव तुटतोय. त्यांना कुठलाही प्रश्न विचार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहे त्यांना. त्यांचं स्वप्न सत्यात उतरवणार मी. युनिव्हर्सकडे प्रे करतो आणि तिथून जातो. आशा घराची दृष्ट काढत असते. मानिनी नंदिनीसोबत कॉलवर बोलत असते. मी येऊ का तिकडे म्हणते. तिकडे काही झालं तर मला कळव म्हणते आणि कॉल ठेवते. मानिनी म्हणते, काय करतेस ग आशा? आशा म्हणते, दृष्ट काढतीये घराची. जरा काही चांगलं झालं की मिठाचा खडा पडतोच. मानिनी म्हणते, अगदी खरं बोललीस. आपल्याकडे तर घरातली माणसं पण मिठाचा खडा टाकतात. असो, कुणाला बोलायचं आणि कुणाला सांगायचं? काव्य आणि जीवांनी खूप मेहनत घेतली होती नंदिनी आणि पार्थला मनवायला. त्यांना त्याची फळं पण मिळायला सुरुवात झालेली. आशा म्हणते, वहिनी काळजी नका करू, मी दृष्ट काढली, आता सगळं नीट होईल. मानिनी म्हणते, खरंच ग बाई, एकदा का यांची गाडी रुळावर आली की मी 16 डिसेंबरचं प्रकरण कोणी आणि कसं घडवून आणलं याचा शोध घेणार आहे. जीवा देवाकडे प्रार्थना करत असतो. बस झाला आता, नको अंत बघूस. काव्याला शुद्धीवर आण. दादा आणि नंदिनीच्या डोळ्याला डोळा लागला नाही कालपासून. मला नाही बघवत आहे आपल्या माणसांना रडताना. पार्थ हे सगळं ऐकत असतो. जीवा म्हणतो, प्लीज देवा. नंदिनी काव्याजवळ झोपलेली असते. पार्थ तिथे येतो. नंदिनीला आवाज देतो. नंदिनी डचकते. पार्थ म्हणतो, तुम्ही फ्रेश होऊन या. नंदिनी म्हणते, मी थांबते इथे, तुम्ही फ्रेश होऊन या. पार्थ म्हणतो, मी आलो फ्रेश होऊन. नंदिनी जीवा विचारते, जीवा झोपले का रात्री? पार्थ म्हणतो, काय गंमत आहे ना, जीवा पण तुमच्याबद्दल देवाकडे बोलत होता. असो, या तुम्ही. नंदिनी जीवासाठी चहा घेऊन येते. जीवा नाही म्हणतो. नंदिनी म्हणते, घेताय की काढा देऊ? जीवा कप घेतो. नंदिनी म्हणते, कप कसा आहे? जीवा म्हणतो, कपसारखा कप आहे. नंदिनी म्हणते, बाहेरून कसा आहे? बाहेरून पाहिलं की विशेष असतं त्यामध्ये. तिथे एक माणूस येतो. जीवा त्याच्याकडून रिकामा कप घेतो. नंदिनी म्हणते, काही करा यांच्यासाठी, दिसत नाही यांना. जीवा त्या दुसऱ्या कपमध्ये नंदिनीला चहा देतो. दोघेही सुर्र करून पित असतात. तर नर्स तिथे येते आणि म्हणते, काय आहे हे? नंदिनी म्हणते, मी पण तेच म्हणते त्यांना. पार्थ काव्याला म्हणतो, खूप आराम झाला आता, डोळे उघडा. झोपण्याच्या स्पर्धेत तुम्ही टॉप कराल. नॉर्मल ड्रेसमध्ये या, तो जांभळा ड्रेस नका घालू. मागच्या वेळेस पण तुम्ही तो ड्रेस घातला होता तर आग लागली होती. मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि तुम्ही माझ्या जागेवर. पण मी एका दिवसात शुद्धीवर आलो होतो ना. तुम्ही पण या ना शुद्धीवर. अजून पण ती ओपन जीप आहे आपल्याकडे. मी तुम्हाला समुद्रावर घेऊन जाईल, पाणीपुरी खाऊ घालेल, तुम्हाला जे पाहिजे ते करेल. तुम्हाला शपथ आहे रेड वेल्वेट पेस्ट्रीची, आपल्या खोलीची, काव्यार्थची आणि फ्रूट सॅलडची. डोळे उघडा ना. पार्थला काव्याचं बोलणं आठवत असतं.
पार्थ म्हणतो या बोक्याने मांजरीला ॲक्सेप्ट केलं आहे. काव्य म्हणते नक्की. पार्थला खूप आनंद होतो. पार्थ सगळ्यांना आवाज देऊ लागतो. काव्याला उठून बसायचं असतं. पार्थ म्हणतो मी नंदिनीला बोलवतो. काव्य म्हणते तुम्ही आहात ना. पार्थ काव्याला उठून बसवतो आणि हा एपिसोड इथेच संपतो. नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहायला मिळत आहे की पार्थ म्हणतो आता मी यांना घेऊन जाणार गेस्ट रूम ते काव्यार्थ रूमकडे. सगळे खुश होतात. हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा IK मिक्स तडकाला. बाय.